72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबड्या खाल्ले, भाजीचे पिळे खाल्ले, कन्या घुगऱ्या खाल्ल्या आणि 20 एकर जमीन पोराला जशाल तशी ठुली मामा. म्हातारपणी पोरग जरा त्या सफरचंदावानी गालाचीच्या नादी लागलं आणि ज्यानं 20 एकर जमीन कमवून ठेवली 72च्या दुष्काळात त्याला सांभाळीने गेलं. ते मला भेटलं म्हणे, महाराज मी 20 एकर जमीन, मी म्हणलं 72च्या दुष्काळात याच्यातली 19 एकर विकायला पाहिजे होतीस आणि म्हातारीला घेऊन गोव्याला जायला पाहिजे होतस. ह्यो भाडवा डायरेक्ट नाशिकला गटार उपसायला पाठवायला पाहिजे होतास. तो चूक केलीस. म्हणलं मिलू खाल्ले, सांबाड्या खाल्ल्या, बरबड्या खाल्ल्या, कन्या खाल्ल्या आणि ह्या हरामखोराला 20 एकर जमीन कमवून ठेवलीस. सांभाळीने गेले ते. गावातलं भजन कशाला म्हणतात पहा. गावातला एक सामान्य माणूस होता, प्रतिष्ठित माणूस होता, अंतःकरणानं, पैशान मोठा नव्हता, अंतःकरणानं फार मोठा होता, सात्विक होता, वागण्यात गोड होता, बिनचूक वागणारा होता. काठी टिकीत घरी गेला आणि सांगितलं, बाळा अरे त्या बाबाचे हाल पाहिले रे म्या. अरे एका टायमाला जेवले रे म्हातारी, त्याने व्यवस्थित भाकरी नाही खाल्ल्या रे. तुला 20 एकरचा तुकडा ऊसाचा कमवून ठेवला, 2 कोपऱ्यात 2 विहिरी येतात, स्वतः लाईन वळलेली आहे गावात, स्वतः रानात रस्ता नेला इतका चांगला, तुला 20 एकरचा प्लॉट घेऊन तुलाय. अरे काय 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 किती किती खडे खाल्लेत त्याने. त्या म्हाताऱ्यानं सांगितलं आणि संध्याकाळच्या पोरग मायबापाच्या पाया पडलं आणि मायबापाला घरी घेऊन आलं. पोराला इतकं चांगलं सांगणारा जो माणूस आहे का, त्याला 1 कोटी स्वतः सप्ते केल्याचं पुण्य मिळते. 1 कोटी 1 कोटी. याचं नाव भजन आहे. विठाला विठाला विठाला. काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसत असतो म्हणजे बसणार प्रत्येकाच्या. त्या अनुषंगाने तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर बोलण्याचा प्रयत्न करेल, पण तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रेमाने, श्रद्धेने आजचा हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी सुमनबाई राजांबर पाटील उढाण ह्या माऊली विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. मालकाच्या निरोपाला, दक्षिणेच्या राजाचा, त्या मालकाच्या निरोपाच्या चिठ्ठीचा सन्मान केला, आदर केला आणि सुमनबाईने हे लोकातली यात्रा सोडली. प्रत्येकाला सोडावं लागते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. आपण हे उष्ण घेतलेलं आहे. देहा पाचाचा अनिला उसना, शेखी ज्याची त्याला देणे लागे. हे 5 लोकांचं उष्ण घेतलंय. अनिले ते उसने साच आणि देणे तयाचा प्रकार. पैठणचे मालक म्हणतात उष्ण आणलेलंय हे द्यावं लागते, देणे तयाचा प्रकार. त्या अनुषंगाने हे पंचतत्वातून मिळालेलं पंचभूताचा गोंधळ एके ठाई केला मेळ. हे 5 लोकांपासून प्राप्त केलेलं शरीर वैकुंठवासी स्वर्गीय सुमनबाईने विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन केलं. पारमार्थिक, सात्विक, तात्विक माऊली संप्रदायामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा मोठा वाटा होता. यात्रा असेल, सप्ताह असेल, अन्नदान असेल, सप्ताहाच्या पंगतीमध्ये एखाद्या दिंडीत अन्नदान असेल, असं करण्याचा त्यांचा हात उंच होता. भाविक, सात्विक, तात्विक माऊली होत्या. त्यांच्या पश्चात आदरणीय श्री विठ्ठलराव रावसाहेब पाटील उढाण, श्री कैलासराव नामदेवराव पाटील उढाण, श्री प्रल्हाद नामदेवराव पाटील उढाण, श्री बालासाहेब नामदेवराव पाटील उढाण, समस्त उढाण परिवार. या उढाण परिवाराने या माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामचिंतनाने साजर करतात, म्हणून त्यांना पुनश्च धन्यवाद. विठाला कार्यक्रमाला हरिभक्तीपरायण आदरणीय अंकुश मामा आहेत, मामांना सुद्धा प्रणाम. हरिभक्तीपरायण उबाळे बाबा आहेत, त्यांना प्रणाम. हरिभक्तीपरायण आमचे हरिदास महाराज, त्यांना प्रणाम. हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज, महाराजांना सुद्धा प्रणाम. हरिभक्तीपरायण टेकाळे बाबा, तुम्हाला सुद्धा प्रणाम.
विष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी पंचकृषीतून या उडान कुटुंबियाच्या सुखदो यज्जा येतो दुःख हा. कारण एका वर्षाच्या नंतर याला दुःखद क्रिया म्हणता येत नसती. या गोष्टीच्या सुखद दुःखद या दोन्ही प्रक्रियेमध्ये लग्न असो, कार्य असो, एखादं वास्तू असो, वारसा असो, आणि ह्या असं पुण्यस्मरण, ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा तुमच्यावर प्रेम करणारा हा श्रोता वर्ग आजच्या कार्यक्रमाला उडान कुटुंबियाच्या या कार्यक्रमात हजर राहिले. तुम्हा सर्व उपस्थितांना वक्ता नात्यानं साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतो. हरिभक्तीपरायण गान सम्राट गान कोकिळा या परिसराला लाभलेलं वैभव आदरणीय आतकरे गुरुजी असतील. आतकरे बरोबर, हा आतकरे गुरुजी असतील, तथा हरिभक्तीपरायण माऊली महाराज आवटे असतील, गान सम्राट गान कोकिळा, तसाच तोडीस तोड गोड ज्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे असे गायनाचार्य हरिभक्तीपरायण माऊली महाराज शिंदे असतील, तथा हरिभक्तीपरायण गान सम्राट आदरणीय जे कापसे महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज असतील, गजानन महाराज असतील, अंगद महाराज असतील. मला वाटते आमच्या दादांचे बंधूच आहेत ते वसंत नाना. त्यांना हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी महाराज असतील. चोपदार आदी करून सर्व मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. महाराज मंडळींना सगळ्यांना प्रणाम. या परिसरातला यती योगी जपी तपी अनुरागी सर्व नामधारकांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला येऊन या काळ बैसलासे उसा जाकी तो शिकायचा डोळ्या. आता काळानं आतापर्यंत कोणाला सोडलेलं नाही, की तो किती मोठा असू द्या. रावणाकडे 127 विद्वान होते. रावण हे विद्वत्तेमध्ये त्रेतायुगातलं अनन्य साधारण महत्वकांक्षी रत्न होता. रावण हा त्रेतायुगातला विद्वत्तेतला अनन्य साधारण महत्व एवढा मोठा विद्वान रावण होता. काम चुकीची केली थोडीशी 2-3, त्या चुकीच्या कामामुळे पदरात फार मोठा दगड पडला आणि इतका खाली गेला रावण, इतका खाली गेला, इतका खाली गेला. त्रेतायुगापासून अजून ते वरी आलाच नाही आणि मला वाटतं चंद्र सूर्य तोपर्यंत येणार नाही. हो, काम केलं बारीकसे एक चुकीचं, पण फार विद्वान तसा. इतका मोठा विद्वान, इतका मोठा विद्वान. तो किती विद्वान होता, त्याच्याकडे विद्वानाची संख्या किती होती याच्याहून तुम्हाला लक्षात येईल तो विद्वान किती होता. अबा, ज्या माणसाला चांगली माणसं पारखण्याची बुद्धी असते त्याला विद्वान म्हणत असतात, किंवा चांगली माणसं ज्याच्या सानिध्यात राहतात त्याला विद्वान म्हणत असतात. पैसे कुंटाला नाही पण भांगऱ्याला जवळ घेऊन राहतो त्याला भडवा म्हणतात. विठाला पैशाला काय नाही. पैशाच्या बाबतीत काही एक जण परवाला एक मित्र भेटला काल परवापासून कीर्तन करायला. काय नाही म्हणलं, आपलं लय चांगलं झालं आणि आता का नाही आपल्याला काही चिंताच नाही. मी म्हणलं नेमका झालं चांगलं तो किती. काय नाही म्हणला, 3.5 एकर जमीन याच्यातच चांगलं म्हणायला. लय अल्पसंतुष्ट आहे श्रीमंत तू. काय 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 त्याच्या पैशाचा विचार केला तर आपण चिल्लर येत. एक दुसरी गोष्ट सांगू का, मी एकदा उत्तर भारतात गेलो. 2734 कोटीची प्रॉपर्टी, 2734 कोटीची प्रॉपर्टी एकाच महाराजाची. आपण किती बसतो त्याच्या तराजूत? गुरुजी आहे का? सगळेच 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 काय विषय, लय मोठे श्रीमंत लोक. चला असू द्या, माणसं चांगली जवळ ठेवली पाहिजे. रावण हा इतका विद्वान, त्यानं 127 विद्वान जवळ केले. एक विद्वान ऐकत नव्हता त्याचं. कुंभकर्ण आणि विभीषण या दोघांना पाठवलं, त्याला आपलंस करा. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय महाराज, त्याला करा म्हणे आपलंस.
बिभीषणानं वाटेल ते प्रयत्न केले. सात्विक होते बिभीषण, परमार्थिक होते, शक्यतो भजन करणारे होते. स्वार्थी असू द्या पण भजन करत होते. ऐकलं नाही त्यानं. कुंभकर्ण म्हणे, अरे तुला माहितीये का आमचे दादा तुला आपलंसं करायले, तू नाही म्हणला तर तुला बांधून नेतील. ते म्हणलं बांधीन ना, त्या दिवशी देह त्याग करीन. ज्या दिवशी मला रावण बांधून नेईल का त्या दिवशी मी देह त्याग करीन. हे सगळं वाक्य घरी येऊन रावणाला सांगितलं. रावण म्हणले त्याला कोण्या हालतीत मरू द्यायचं नाही. कुंभकर्ण म्हणला दादा तू त्याला बांधून आणलं की ते मेलच. ते म्हणला त्याला मरूच द्यायचं नाही, ते वाचल तितका आपला फायदा आहे. त्याला आपल्याकडे घ्यायचं, त्याला आपल्याकडे घ्यायचं. काही काही माणसं आपल्याकडे कशी घ्यावा हे राजकारणी लोक ऐकून शिकावं. हुशार लोक असतील ते, हुशार लोक असतील. आपल्याला कधी कळत नसते. पकोद्या चांगला असेल तरी ते आवडत नसतो. काऊन आवडत नाही? तुझ्या कामात जाईन घेईन तुझ्या जवळ अद्याप नाही. हे त्याच्याकडून शिकायचं. हुशार लोक असते ते त्याच्या कामाच्या माणसाला बरोबर इकून पाठव तिकून पाठव. ते चांगला मिस्त्री असल्या दगडाला इकून ठोक, तिकून कोरा कर, तिकून कोरा कर, पण बशीतच थराल ते दगड थराला बशीतच. तसे ह्या माणसं ऐकून शिकावं. राजकीय लोक ऐकून बरोबर घेते ते. इकून गळ टाक तिकून गळ टाक करून घेते त्याच्याकडे. रावण हा राजकारणातला फार मोठा पिंड होता. रावणानं सांगितलं तुम्ही शांत बसा. आता तुम्ही जाऊन जे बोचकारलंय का 7-8 दिवस त्याचे वन जात नाहीत. म्हणजे त्याच्या मनातलं जो दिवशी जाईन त्या दिवशी मी जातो. 8-15 दिवसात एकदम तवा तापल्यावर पटकन हात टेकीत जाऊन जळण वचा. हा जळण नव्हतो गपकन कसा काय हात टाकायचा. त्याला माहित होते रागवलेले. कुंभकर्ण आगाव बोलला असन. विभीषण गण सात्विक बोलवतो पण त्या क्षण बारक्या सोया आणल्या असत्या. नको म्हणले आपण जाऊ थोडस. शांत झाल्याच्या नंतर रावण गेला. सांगितलं लंकेश आलेले आहेत. पण त्याला विश्वास वाटत नव्हता रावण आपल्याकडे येईन का म्हणून. तुम्ही अजून बी लक्षात ठेवा. मोठे माणसं नम्र असतात. समुद्राला कधी मधीच भरता येत असते. नदीला जर पूर आला ना तर वसरायला बराच टाइम लागतो. वड्याला भरायला टाइम नाही. आणि पाऊस उतरल्यावर छापी भिजवायला पाणी नाही. चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते. ही अशी येडगळ वडे असते. भरायला दम नाही, रिकाम व्हायला दम नाही. नद्या स्थिर असतात, समुद्र स्थिर असतो. मोठी माणसंच असतात. स्वतः रावण गेला. आदर आतिथ्य केलं. बसण्यासाठी आसन टाकलं. रावणानं सांगितलं तत्वकुंभ आपणच जी. कुठे राहता, काय करता? काय नाही, ह्याच गावात राहतो. काय म्हणे राजे हो. हागा मंडईत अलंकारे सौभाग्य प्रदायिनी स्थित. अरे गळसरी आणि गळसरी खुटीला अडकिली म्हणले. अरे गळसरी सोबत असती सौभाग्यवती स्त्रीच्या गळ्यात. आणि काय खुंटीला अडकून फायदा आहे. अरे तुझ्यासारखा विश्वातला तत्वज्ञानी, तुझं नाव आहे तत्वकुंभ, आणि विश्वातला 1 नंबरचा तत्वज्ञानी होता. 1 नंबरचा तत्वज्ञानी विद्वान. आणि तू असा आहे खेड्यापाड्यात इथं बसला. खेड्या शब्द चुकीचा गेला. काय ह्या सामान्य माणसात बसलास. पुन्हा लोक म्हणायचे खेड्याला येडपटवाणी समजायला काय. कारण युट्यूब चालू आहेत ना. लोक कुठं बोट लावून फाडतील त्याचा मिळत नाही. अरे तू काय काय उपयोग काय तुला या सामान्य माणसामध्ये. कशाला बसला तू इथं. एवढा मोठा विद्वान. तू ज्या त्या ठिकाणी असावं. काही काही गोष्टी असल्या पाहिजे. अख्खं गाव संन्याशाचं. एकही त्या गावात संसारिक नाही. आणि तिथं दुकान टाकलं लुगड्याचं. कसे लुगडे ऐकते नुबाळे बाबा. एका गावात एकाही माणसाला डोळा नाही. अख्खं गाव आंधळ्याचं. आणि दुकान टाकलं चष्म्याचं. अगा अंधाची या गावी दर्पणाचे दुकान. आंधळ्याच्या गावामध्ये दर्पणाचं दुकान कसं चलल. संन्याशाच्या गावात लुगड्याचं दुकान कसं चलल. अरे तू एवढा मोठा विद्वान, यांना तुला फायदा नाही आणि तुला यायचा फायदा नाही. तू माझ्याकडे चल. मोठी माणसं हुशार असतात. आणि रावणानं तो कुंभ नावाचा व्यक्ती घरी नेला. घरी आल्याबरोबर कुंभकर्ण म्हणला आलं बापा. हे तो म्हणलं होतं रावणानं धरल्यावर मी मरण. रावण म्हणला बचबच करू नकोस. पहिलं काढ नकोस. ते जाईन बर का इथून आपल्या इथून. तो मुकाडे बस म्हणला. एका कोपऱ्यात ती जहागिरी देऊन टाकली. इतका तत्वकुंभ महाराज आपलासा केला. इतका आपलासा केला. रावणानं त्याला प्रसन्न केलं. पहिलं त्याच्या हातानं प्रभदत्त नावाचं विमान तयार केलं. अशी एका मागून एक 14 विमान तयार केले. पण पहिलं विमान केलं त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान. सुंदर विमान तयार केलं.
14 विमान तयार केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं 15वं, बस म्हणलं आपलं आयुष्य संपलं आता. 15 विमान नको, आपल्याला 14च पाहिजे. 13 विमानाचा आस्वाद घेतला रावणानं, पण एक विमान जशाल तसंच ठेवलं. काय त्याच्या मनात होतं काय माहित. 80,000 लग्न केलते रावणानं. 80,000 रावणानं लग्न केलते. त्याच्यातली मुख्य नायिका मंदोदरी होती. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. त्याच्यातली मुख्य पत्नी मंदोदरी होती रावणाची. मुख्य फार सुंदर होती ती. अत्यंत लावण्य, अत्यंत सुधार, अत्यंत देखणी. आणि याच्या पलीकडे सांगायचं तिच्यासारखी हुशारच कोण नाही. अत्यंत हुशार होती, फार मर्मज्ञ होती, हुशार होती. तरी पण त्याचं मन तृप्त नव्हतं. रावण हा अतृप्त आत्मा आहे. अतृप्त आत्मा कोणाला म्हणायचं? आपल्याला 200 टन ऊस झाला, पण शेजाऱ्याला 59 टन झाल्यावर एंडोस्केला हात लावला. तर ते म्हणला काऊन डोक्याला हात लावला? ऊस किती झाला? म्हणला 200 टन झाला. मग डोक्याला हात काऊन लावला? म्हणला त्याला 59 टन काऊन झाला. दुसऱ्याचं थोडं सहन होत नाही, त्याला अतृप्त आत्मा म्हणतात. अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा. रावण हा अतृप्त आत्मा आहे. रावणाचं समाधान कोण्याच गोष्टीत नव्हतं. त्याची ताण भागलेलीच नव्हती, त्याची भूक संपलेली नव्हती. रावण हा एक पुतळा आहे. नाहीतर रावण हा विचाराचा पिंड आहे, रावण हा बुद्धीचा पिंड आहे, रावण हा विवेकाचा पिंड आहे. एवढा मोठा विद्वान, या सगळ्या पदव्या त्याच्यासाठी गौण आहेत, पण काही गोष्टीसाठी रावण नदीला गेला. त्याच्यामुळे रावणाचं वाचलं. रावणानं हे पहिल्या क्रमांकाचं विमान मंदोदरीने सांगितलं एके दिवशी, मालक तुम्ही या विमानात बसा आणि भ्रमण करून या. तू बोल नकोस म्हणे. या विमानात एक अशी व्यक्ती बसवायची की 16,000च्या नंतर, 80,000च्या नंतर अजून एक लग्न करण्याची इच्छा आहे, आणि ते म्हणजे लक्ष्मी सोबत. बायको हुशार होती. शक्यतो बऱ्याच रावणांच्या बायका हुशार असतात. रावणांची संख्या नालायकपणाची शक्यतो जास्त आहे. बऱ्याच मंडोदऱ्या सांगतात मुलगी लग्नाला आली, बब्या शिकायला लागला, त्याच्या डोनेशनची अडचण आहे, त्याची फीस आहे, त्याचं ती खोली भाडं आहे, त्याचं आमक आहे, त्याचं तमक आहे, त्याचा लत्ता कपडा आहे, त्याचं जाणं येणं, सगळ्या भानगडी येतात. तुम्ही थोडंसं कधी कधी एकाच रंगाचं पाणी पित जा. तुम्ही 2-2 रंगाचं पाणी प्याला, त्याच्यामुळं सगळं नासून चाललंय. अशा बऱ्याच मंडोदऱ्या सांगतात, पण रावण ऐकायला तयार नाहीत. तीही मंडोदरी सांगत होती. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती. ती सुद्धा सांगायची, त्याने ऐकलं नाही, आजही ऐकत नाही. आज काही काही रावण चांगले, मंडोदऱ्या येडपट, कलहीत भजे तळीन. हिच्या कलहीत भजे तळण्यामुळं सट पाईपलाईनचं ढेलं गेलं. नको करू असं मंजुळा, हिशाबात राहिलं पाहिजे. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे 2 चाक आहेत. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे 2 चाक आहेत. एक लहान मोठं झालं की रथ तिरपट होत असतो. दोघांना एकसंगात राहणे याचं नाव संसार आहे. पत्नीला पतीनं सामावून घेणं, पतीला पत्नीनं सामावून घेणं. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला सुधरत नाही कुठं बसावं म्हणून. हिशोबात राहिलं पाहिजे. नाही गेला रावण फिरायला, आणि तो वेळ आली एके दिवशी. कसं विमान होतं पाहते. सीताई साहेब राजा रावणानं अशोक वाटिकेत आणून ठेवल्या. सीतेच्या पुढे प्रभू रामचंद्राचं डोकं कापून ठेवलं. खोट्या खऱ्या नाही, खोट्या रामचंद्रांचं डोकं कापलं. पण त्याच्याकडे एक मायावी राक्षस होता, त्याला माणसाची जशाला तसा पुतळा तयार करता येत होता. डोकं कापल्याच्या नंतर रक्त वाहतंय, काय करता येत नाही. रावण येतो, फार मोठा शक्तिशाली रावण आहे. लख 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 असं प्रतिबिंब प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं सोन्याच्या पात्रात डोकं टेकलेले. सीतेनं पाहिलं, आपल्या मालकाचं डोकं कापून आणलंय. मालक गेले आपले. रावणानं सांगितलं, ए सीते, तू ज्याच्या नावानं टाव फोडतीस, राम 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 राम, गेलाय.
आता तू सरळ माझ्या नावाचं कुंकू लाव. 19 श्लोकाचा संवाद घरी गेल्या वाचा. रामायण विकत घ्यायचं काम नाही, मोबाईलवर सापडते. फक्त चांगलं इचका. सकाळी पाणी नेत नाही त्याला इचकायला तुम्ही. जेवलास का, काल कुठे गेलतास, जीव द्यायला गेलता, काय करायचं होतं, काय नाही, तुला फुकायचं होतं, काय भंगीर चॅटिंग करायची. 3-3 वाजूस तर जागायला आणि पहाट बायको अंगावर पाणी टाकायली तरी उठन. आणि भांगऱ्याला 2:30 वाजूस तर बोलत बस. 60 वर्षाचं आयुष्य. नालायकासाठी आपलं आयुष्य कशाला मातीत घालायचं. मोबाईल हा फार विद्वान आहे. त्या मोबाईल मधलं चांगलं बघा, शैक्षणिक क्षेत्रातल्या शिक्षणातलं बघा, राजकारणातलं राजकारण बघा, शेतकरी असेल त्यानं शेतीतलं बघा, व्यापारातलं असेल त्यानं व्यापारातलं बघा. आमच्या लोकांना गाथा ज्ञानेश्वरी पुराण ग्रंथ पहा. ज्यानं त्याला ज्याच्यासाठी मोबाईल अत्यंत गोड आहे. ए शिदे, तू ऐक आता, तू माझी हो. सीता काही बोलत नव्हत्या. तिने विचार केला, ज्यानं 33 कोटी देवता बंदीत टाकल्यात त्याला आपण बोलणं काय उचित ठरणार आहे. दुसती मान खाली घालून होती. राक्षसीला सांगितलं, ऐकत नाही रे, हिला टाका विमानात. रावण एका विमानात घरी गेला. राक्षसनीला सीतेला उचललं आणि त्या विमानात टाकलं. ज्या वेळेला राक्षसनी उचलीत होत्या ना, त्यावेळेला सीतेला काय दुःख होत होतं हे सांगण्यासाठी माझी पात्रता नाही. माझं तोंड बारीकच आहे. काय वेदना असतील त्या. रावण आता बाहुबळानं त्याच्या माणसाला सांगून, राक्षसनीला सांगून मला घेऊन जात आहे. पण बिभीषणाची कन्या त्रिजटा हिच्या मात्र अंतकरणाला बाण लागला. आणि ती मनातली मनात विचार करत होती, माझा काका हा फार वाईट आहे. यानं बाहुबळानं अशाच ऋषी मुनी योगी जपी तपी अनुराग्यांच्या महात्म्यांच्या मुली आणल्या, त्यांच्यासोबत लग्न केलं. तशीच एक सात्विक पारमार्थिक ही माऊली, हिची हिच्या पतीवर अत्यंत श्रद्धा आहे. किती श्रद्धा होती सांगू तुम्हाला. ज्या ठिकाणी सीताई साहेब बसल्या होत्या त्या ठिकाणावर सीताई साहेब रामनामाचं भजन करीत होत्या. आणि त्या भूमीत राम नामाचं भजन केल्याच्या नंतर बऱ्याच अंतरापर्यंत तितकी भूमी राममय झाली होती. जेथ सीतेची वस्ती घडे, राम राम स्मरती झाडे. सीताई साहेब जिथं बसल्या त्याच्या बाजूची झाडे खडे माती सुद्धा राम राम म्हणत होती. एवढी मोठी ताकद सीतेची होती. फार मोठी शक्ती होती सीतेची. आणि एवढीची मालकावर नितांत श्रद्धा आणि माझा काकाईला घेऊन जात आहे म्हणून जोरात ओरडावा तर काका मला मारीन म्हणून तिचं अंतकरण रडत होतं. आणि बघता बघता सीतेला त्या प्रभदत्त नावाच्या विमानामध्ये टाकलं. त्या प्रभदत्त नावाच्या विमानात टाकल्याच्या नंतर त्या विमानाला आदेश द्यायचा असतो. त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल नाही, ड्रायव्हर नाही, काय नाही. त्याला एकच सांगायचं, लंकेत चल. बरोबर जाते. त्याला धुका असू, गारगुंडा असू, आभाळा असू, काय असू, वातावरण खराब असू, काय नाही. या विमानात तरी बसल्यावर सांगते, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, आपली पेटी बांधलो. हो, आता वातावरण खूपच खराब आहे, खाली पडण्याची शक्यता आहे. कसं होईना असं ऐकलं मध्ये मध्ये. आणि त्या बाया सांगतात, त्यांना कपडे कमी असतात विमानातल्या बायकांना. काऊन कमी घालतात कधी काय माहिती. मी एकदा म्हणणार होतो पण पुन्हा म्हणलं, बापा आपल्याला इंग्रजी येत नाही ना, आपण कशाला म्हणावं, हे हाणायची थोतरीत एखाद्या आपल्या. त्याच्यामुळे आपण गपचिकत बसलो, पाऊस नाही द्यायच्याकडे. विमानातलं काय 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 वाईट बघायला भेटतं विमानात. एकदा आम्ही तिरुपतीला चाललो विमानात तिरुपती 3चं सीट आलं. कडीला कोपऱ्यात मी बसलो, माझ्या बाजूला दोघं पती पत्नी बसले. त्याने पिशवीतला पेरू काढा, एकच पेरू दोघं खात होते. दोघं नाही 10 जणांना खा. पण आता चाकून चिराव तर ते विमानात चाकून येऊ देत नाही, ते चट तपाशी देत. धोत्राला तर इशिक बारे माया कष्ट्याला ती मशीन लावली. त्याला वाटलं कष्ट्यात बॉम्ब आहे का. मी म्हणलं कशाला कष्ट्यात. हो, इकून घाल तिकून मशीन घाल, आमकं घाल, पटका काढा, खायला करा, तिकडं तिकडं मशीन बिशीन अशा लावल्या. अशा हात करा, इकडं करा, तिकडं करा. बसलो ती मनात तर ते चाकू कापायचे. मला वाटलं आता ते मला जर म्हणले असते, मला ताकद होती. मी शेतकरी माणूस, असा कडकड शिंदे भाऊ फड असताना अर्धा द्यायला असताना, पप्याच्या माईल द्यायला असताना, पप्याच्या बापाला अर्धा द्यायला असता. पण त्यानं ते माझ्याकडे पाहिलं नाही, मला बोलले नाही, काय नाही. पप्याच्या माईनं पहिला घास खाल्ला की दुसरा घास त्यानं खायचा, लगेच तिसरा घास यानं की चौथा घास यानं. म्हणलं मनातली मनात, म्हणलं देवा इमान पडत वा दोघायच्या पापानं. आपण एक वाचत नाही रे, हे हराम खोरायमुळं मधले चट मेले. आता चट मेले काय आपल्याच भारतातले होते.
शहरात गेले की असली नाटक. चला असू द्या. त्या विमानात सीता आई साहेबाला टाकलं. विमानाला आदेश होणार आता लंकेत जायचं. 5 मिनिटं होऊन गेले. तेवढ्या अवकाशात त्रिजटा हसू लागली. मग मात्र सीतेच्या अंतकरणात शंकेची खीर शिजली. उबाळे बाबा महाराज, शंकेची खीर शिजली की राक्षसनी मला विमानात उचलून टाकत असताना सीता रडत होती आणि मी विमानात बसल्याच्या नंतर सीता हसते. याचा अर्थ ही काकाला मिली भगत आहे, हिच्या चुलत्या सोबत हिचं जमलेलं आहे, म्हणजे रावणाशी सहमत आहे. तर सीतेने विचार केला, गेल्या 6 महिने 27 दिवसापासून माझी मैत्रीण झाली, ती शेवटच्या टप्प्यात माझ्या विरोधात गेली, शेवटी काकाकडे मिळाली. राक्षसनीला सांगितलं, बाईंनो तुम्ही उचलून टाकलं, मनानं उतरते मनानं पुन्हा बसते, पण एकदा मला हिला बोलू द्या. खाली उतरल्या, झाडाच्या आडंगी गेल्या आणि त्रिजटीला विचारलं, हसलीस का आणि रडलीस का? हसलीस का आणि रडलीस का? तो कोणतं एकच करायचं होतं, एक तर रडायचंच होतंस, नाही तर हसायचंच होतंस. नेमकं तुझ्या मनात काय? ऐक म्हणले सीते. मैत्रीण समज होती, आवजाव कशी बोलत ती, मैत्रीण आहे. तिचा बाप चिरंजीव आहे, चिरंजीवाची कन्या आहे ती. ती काय सामान्य नाही, भजन करणाऱ्याची पोरगी आहे ती. त्याचं भजन काय साधन होतं. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. देऊतले मालक सांगतात अख्खी लंका जळाली पण एकटं बिभीषणाचं घर जळालं नाही. नामाच्या प्रतापानं त्यानं अग्नी शीतल केला. हा गाथ्यातला पुरावा, शपक पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, बिभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. पण ओरिजिनल पुरावा तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. बिभीषण त्या घरात रामनामाचं चिंतन करत होता म्हणून अग्नी शीतल होतो. एवढ्या मोठ्या नामधारकाची पोरगी, ती सामान्य थोडी आहे. ए शीते, काय म्हणे, माझा काका इतका निर्लज्ज आहे, माझा काका एवढा बुद्धिवादी आहे, माझा काका इतका धूर्त आहे. तुला बाहुबलानं राक्षसनीच्या हातानं उचलून घेऊन लंकेत जात आहे. तू लंकेत प्रवेश केला की तुझ्या सोबत तदेव लग्न सुदिनंत देव झालंच सांगायचं. आणि म्हणून मला दुःख वाटत होतं ग, म्हणून मी रडत होते. मग विमानात बसल्यावर तू हसलीस का? ऐक सीते, रामप्रभूचं डोकं कापून आणल्यावर मला शंका होती, खऱ्या रामाचं डोकं कापलं का काय. पण त्या विमानात बसल्यावर कळालं राम जिवंत आहे, तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे. तुला कोण सांगितलं? ह्या विमानानं सांगितलं. आता रावण किती विद्वान, रावणाकडचे माणसं किती विद्वान, मग रावण किती विद्वान तो पहा. मला विमानानं सांगितलं. हे बोलतंय का विमान? बोलत नाही. या विमानाचं नाव आहे प्रभदत्त नावाचं विमान. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. गेल्या 5 मिनिटापासून तू या विमानात बसलीस तरी विमान जळत नाही, याचा अर्थ तुझे रामचंद्र जिवंत आहेत. असं विमान कोणाला तयार करता येईल का महाराज? करता येईल असं विमान? हे विमान केलं तत्वकुंभ नावाच्या व्यक्तीनं. आणि तो तत्वकुंभ नावाचा विद्वान व्यक्ती ज्या रावणानं आपल्या बगलात ठेवला, ते किती विद्वान असेल कल्पना करा. पण एवढा मोठा तत्वकुंभ, हे विमान तयार करायची पात्रता ज्याच्यात आहे, त्याच्या पण उशाला काळा बसला. म्हणून पहिलं कडवं
कोण्या पाच संघाला बसवत तो कुंभाच्या नाही, पण त्याच्या जर उशाला काळ बसत असेल तर आपली काय कथा आहे राजू. एकदा भीम नावाची व्यक्ती हस्तिनापुरात गेली. भीम सर्वांना ज्ञात आहे. हस्तिनापूरला पोहोचला. अगोदर हे भीम हस्तिनापुरातच राहत होता, पण त्या आंधळ्याच्या कट्ट्याने शहाणपणा केला. ते नालायक होते, शिमग्याचा हुरेव मूर्ख होते ते, येडगळते 100 कट्टे. भरकी वस्तू पुसायच्या पण कामाचे नव्हते, इतके बदमाश होते ते, हलकट होते. वादिवाद झाला आणि इंद्रप्रस्थ देऊन टाकलं पांडवांनी. आता इंद्रप्रस्थ कुठे? मोबाईलवरच का? कळण भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, चांगलं पाहत जा त्याच्यावर. कोणाला मोबाईल? आमचा कापूस खुरपू लागले. बायाल याल सकाळी उशीर झाला, पुन्हा आल्या होत्या आणि पुन्हा मग जेवण केले आणि 12:15 खुरपे हातात घेतले. विठाला विठाला. असं काय झालं की म्हणायचं ब्रेक के बाद समजायची, त्याचा काय ताण घ्यायचा. टीव्हीवर येते आपल्या कीर्तनात आली समजायचं. विठाला विठाला. आले तिथे पांडव भीमाला. नालायक दुर्योधन होता. मानस सरोवरावर पाठीलं. भीमदादा, मानस सरोवरावरून सुवर्ण कमळाची फुलं घेऊन या. तसे पांडव हे सदाचारी लोक होते. दुसरी गोष्ट म्हणजे पांडव वारकरी होते मामा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, अर्थ असा आहे, पांडव वनवासात पण देवाची आठवण करीत होते. म्हणजे ते भजन करणारे होते, भजन करणारे होते. आणि भजन करणारे निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. वाक्य नीट ऐका. निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. पांडव हे निष्ठावंत होते. भीमाच्या लक्षात आलं, तुला काहीतरी विधी असेल, कार्यक्रम असेल, याच्या करता आणायला पाठवायचं असेल. पण हा जो दुर्योधन होता का, हे आरामखोर होता. एका गोष्टी नाही, दुर्योधनाच्या 28 गोष्टी तपासा. त्याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला गोड वाटणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विशुद्ध वागणारा, भारतीय संस्कृतीतल्या त्या काळातल्या द्वापार युगातल्या राजाचं कार्ट होतं हे आरामखोर होतं. 28 गोष्टीने विशुद्ध होतं. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, किती वाईट होता. शीतावून भाताची परीक्षा असती. एका शीतेकळे भात नाही घाटावे. शहाणी बाई भात हाटून पाहत नाही शिजला का नाही म्हणून. वरचा एक शीत दाबून पाहती. जर आरड कच्चा असेल तर पुन्हा वरून ताट झाकीती, जाळ कमी करीती, आराव ठुती, जमला खेळ. टिकल्यावाली हाटून पाहती. इथे नाहीत तशा. तसा 28 गोष्टीपैकी एक गोष्ट पहा. किती नालायक दुर्योधन. द्रौपदी ज्या वेळेला देवदर्शना करता जात असताना हा 3ऱ्या मजल्यावर गोपुरावर होता आणि वरून पाहिलं.
निशी माझी कवनाशी रतली सांगे गो द्रौपद बाळी निशी माझी कवनाशी रतली निशी माझी कवनाशी रतली सांगे हो द्रुपद बाळी. किती घाणेरडा शब्द आहे महाराज. पती पाच होते. कोणाला म्हणायला माहिती? मोठी भाऊजाई ती. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला इतके घाणेरडे शब्द वापरले. दुसरा मुद्दा ऐका आता सांगतो. 28 पैकी एक सांगितला. भाऊजाईला असं बोलत होता कसा 28 पैकी एक दोष पा. हिनं पाचीपतील न सांगता पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं आणि मालकानं सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं. ते तिचा भाऊ होता मानलेला. त्याची ही मानलेली बहीण होती. त्यानं सांगितलं ताई ते दुसऱ्या वेळेस म्हणला की तू एकच म्हण शेष पाताळीहून आला तो कवनाचे गेही रिगाला सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. आवाज गेली. पुन्हा थुत्तर इचकिलच नाही. कारण हा इतका नालायक होता त्याच्याकडे काम नव्हता. तरी एखाद्या स्त्रीला का हसावं. 2:28 मधली. पुन्हा एक सांगतो. त्याच्या पुढचा नको गुरुजी. रिॲक्शन येत असते सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्या. पुन्हा तिसरा मुद्दा सांगतो. मला सांगा ज्याला काम नाही त्याला नपुसक म्हणतात, किलिंबी म्हणतात. आणि अशा नपुसकाने महाराज एखादी पवित्र स्त्री मांडीवर का घ्यावी? माने कशाला घ्यावी? या हरामखोर दुर्योधनानं तिला मांडीवर बसिलं. 28 पैकी हा एक तिसरा मुद्दा. किती घाणेरडा आहे. लायकी आहे का याची? नाही नाही. म्हणून तर मालकाने एका गदेच तर फोडली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. एका खपक्यात फोडून टाकली ती गदा. त्याची मांडी एका खपक्यात. असा हा नालायक दुर्योधन. त्याने पाठवलं. गेले तिथं उडी मारली सरोवरात. पाणी उडालं. दुर्योधनाला माहित होतं तिथं मारुतीराय अनुष्ठानाला बसलेत. 19 संन्याशापैकी एक नंबरचा संन्याशी तिथं बसलेला आहे. पाणी उडाल्याच्या नंतर मारुतीरायचं अंग भिजलं. ओरडले मारुतीराय कोण आहे रे? भीमा राजपुत्र आहे. त्याला 9000 नागाचं बळ आहे. आणि एवढ्या नागाचं बळ असल्यावर ते वानरायला भेटय का? पण त्याला माहीतच नाही वानर किती अधिकारी आहे. माणसं बऱ्याच वेळेस वरच्यावरच जातील. आमची ते एका माणसाची टोपी इतकी कडक होती आणि एका माणसाला राहाचा नाद साधा होता. बँकेत कोटीन धोत्राला गाठी आणि त्याला जमीन होती 80 एकर. आणि ज्याची टोपी कडक त्याची बायको 17 व्हायचा कापुशाचा आहे. पण पाहुणे पुढे गेले की त्याला आधी रामराम घालीत होते. म्हणजे ते वरच्याहून जात होतं कपड्याहून वर. माणसं बरेच असे फसलीत बरं का वरच्याव. वरच्याव नाही गेलं पाहिजे. मसळ घेताना अंगापिंडाने घ्यायची नाही. कातळ पातळ कातड असलं पाहिजे. ती दुधाला बरी असते. आणि सरबट कातड्याची पेंडीचा दुश्मन. मका खाय, कडूळ खाय, कडवा खाय, पेंड खाय, ढेप खाय, दूध चिलमीत पण देईन. वरच्या देखावर काय नसते. बैल हा चल तू कसा घेत असते? चलण्यावर घेत असते बैल. खपके बैल आणले टेम्पूत आणि कापसाला धरल्याबरोबर फिरून पावलं टाकू लागले कापसाच्या मुंडक्यात. अरे म्हणलं यायला शुक्रवार दाखवा. यायला शुक्र. हे साळी कुठे आहेत म्हणलं. हो फिरवून मुंडके. हो उसात आऊत धरलं कव्हाच कणाला नाही. मधल्याच ठोक्यात पाय पडायचा त्याच्या. बेलफटी सोडूनच. तुम्हाला कोणाला बेलफाट्या कळत नाही तर तुम्ही उग काय हसू नका गडे. नका 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 नका. तुमचे चेहरेच सांगत आहेत खाती के गालन ना हाती के बालन. म्हणजे यायला वाटावं यायला लय चावता आणता येत का नाही. तसं नाही तसं नाही. विठ्ठला विठ्ठला. मला येतं का नाही आता कीर्तन झाल्यावर पहा. शेती चांगली करतो मामा मस्त.
लॉकडाऊन मध्ये, त्याच्यामुळे तर शिंदे बुवा ताण नाही आला. मारुती रायाला साधं समजिलं, वानर समजिलं भीमानं. वानर वानर मारुती राय म्हणले बाहेर होय ना, कळत नाही तुला? भीम म्हणलं तू कोण मला सांगणार वानर, तू कोण सांगणार मला, खाय पाला खाय. मारुती राय म्हणले रगिले होय तू, रगिले. आणि काय कळणार आहे या बा, इथून पुढच्या लोकायला कळावं म्हणून अष्टादश संतांनी मारुती रायाचं वर्णन केलं. पैठणच्या मालकांनी लय गोड वर्णन केलं. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ गुरुजी, सगळ्या वैष्णवात श्रेष्ठ. ध्वजस्तंभावरी वानरू, ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांना मूर्तिमंत शंकर, देहूतले माले. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. कोणती भक्तीची वाट तुमच्याकडे मला दाखवा. सुरुवातीला शरण शरण जी हनुमंता, शरण आले तू. पण काय माहिती भीमाला हे महात्मा काय म्हणून, धरून आणलं आपटीलं, ह्या लोंबा झोंबी झाली, धक्का बुक्या अमक तमक, आपटून फापटून भीम मोकळा केला. अरे अंगाचे कातडे काढे मारुती रायने त्याचे, तरी ऐकत नाही. 9000 नागाचं बळण, फुम 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 फुम. अहो दाब नावानी सरप असू द्या ना, त्याला असं करा, दाब नावानीच असू द्या, त्याला असं काढीन केलं की लगेच इचू किती बारीक, त्याला असं उद्बत्तीने हे करा लगेच. हो ते अंग करायचं ग थोडं असतं ना, म्हणून इचाला मागून मारते, सरपाला पुढून मारते, आणि बचर बचर करणाऱ्याच्या थुतराव हाणते. काय झालंय पद्धतशीर काढायला, कोणाला कुठं हाणाव. 9000 नागाचं बळ म्हणलं काय. शेवटी मारुतीरायाने विचार केला, ताकदवान इकडे कोणाचं असं. नाव सांगत नव्हते, सांगितलं आई वडिलाचं नाव सांगितलं. अरे म्हणे पन्नू राजाला अपत्य होणार नव्हती, शाप होता, झाली कशी. दुर्वासाच्या प्रसादाची आम्ही, त्याच्यातला मी वरुणाच्या वायूच्या प्रसादातला आहे. वायूच्या प्रसादातला भीम होता, एक प्रसाद द्याला वायूचा. मारुतीरायाच्या लक्षात आलं आपला भाऊ आहे, भावानं भावाला मारू नये. आलिंगन दिलं, आलिंगन देत नव्हता भीम. भीमाच्या लक्षात आलं 2-4 घंटे आणि आपटू आपटू हाणलंय. आता जर आलिंगन दिलं तर आपल्या फासुळ्या तुराट्या मोड्यासारख्याच मोडी, याच्यात लय ताकद आहे. कडबा मोड्यावानी कडा 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 हड मोडून टाकली. भीमानं तटस्थ भूमिका घेतली. भीमाच्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजली आणि भीम तटस्थ राहिला. मारुतीरायानं आलिंगन दिलं, पण 4 अंग अंगाला चिटकले. 4 अंग चिटकले, अष्टांग असते, 4च अंग चिटकले आणि 4 मोकळे राहिले. आलिंगन सुटल्याबरोबर संकल्प सोडा, माझं अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं चिटकलंय तितकं वज्राचं होईल. आणि मग भीमाच्या लक्षात आलं, सगळं अंग मोकळं सोडा असतं तर सगळं अंग वज्राचं झालं असतं. काय कोणाची मायवेली भीमाला मारण्यासाठी. दृष्टांत संपला. एका महान योग्याच्या, एका नामधारकाच्या, एका तप्याच्या, एका सिद्धाच्या मारुतीराय सगळ्या यादीत आहेत. ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी साधक वारकरी, या सगळ्या गोष्टीत मारुतीराय नंबर 1 आहेत. आणि त्या मारुतीरायाच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर अर्ध अंग वज्राचं. पंढरपुरातला मालक करू शकत नाही, कारण त्याला सगळं बायडाटा बघितल्याशिवाय करताच येत नाही. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं अर्ध मारुतीरायाने वज्राचं केलं, आता अर्ध तुम्ही करा. तर ते म्हणले तुझ्या बायडाट्यात तुझी कणगुळी पण वज्राची होणार नव्हती असं लिहिलेलं आहे. तुझ्या बायडाट्यात तुझी करंगळी पण वज्राची होणार नाही असं लिहिलेलं आहे. पण संतांच्या संगतीमुळे तुझं अर्धांग वज्राचं झालंय. मग तुम्ही नाही म्हणले, आम्हाला बायडाट्याशिवाय काही करता येत नाही. कर्मे श्रीराम वनवास
दुर्दैवानं टाइम संपला गुरुजी, पण एक पुरावा सांगतो. मला वाटते मागे एकदा आलतो मी, अशाच कार्यक्रमाला आलतो. त्यावेळेला दादा होते, पाष्टे दादा. तुमच्याकडेच कार्यक्रम होता का? हो. तुटला आयुष्याचा दोरा. यावेळेस हाचा कार्यक्रम असो. एक चक्रवेन नावाचा राजा होऊन गेला. ऐक जा भारतातल्या राजाचं चरित्र, बघा जा मोबाईलवर. या पवित्र देशाला एक राजा लाभला. तो राजा ज्या मातेनं 9 मास 9 दिन पोटात सांभाळला, त्या मातेचा कालचा जन्मदिवस. राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब. 12 जानेवारी. या पवित्र देशाला 5वा राजकारणी राजा दिला. 1 नंबरचा डॉन कृष्ण, 2 नंबरचा विदुर, मधले सोडून द्या. 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा या 5 लोकांसारखा आपण आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. मी पण तुम्ही पण. 5 डॉन जन्माला आले फक्त, 5. त्याच्यापैकी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काल पुनश्च एका विवेक संपन्न व्यक्तीचा जन्म. त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. त्यांचाही काल जन्मदिवस. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य. एकदा रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद एका गावात गेले. चक्रवेंचं आलं लक्षात हे सांगायला. ना दे दारे धरता धरता गवत उपटायचा. त्याच्यामुळे मग लांबत ते. एका गावात गेले उबाळे बाबा, तर त्या गावामध्ये विवेकानंदांचे परमहंसांना मानणारा एक अत्यंत सात्विक व्यक्ती होता. परिस्थिती नाजूक. महाराज त्याच्याकडे जेवायला केलं. जेवले त्याच्याकडे 2 जण. पण पाऊस चालू असल्यामुळं झोपण्याची अवस्था त्याच्या घरी नव्हती. मग त्याच्याच गावातल्या एका व्यक्तीला सांगितलं, तुझ्याकडे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद आरामा करता येतील. ते म्हणला, माझ्याकडे जागा भरपूर आहे रे, पण आमची कट्टी ओरडती. बारीक लेकरू होतं, त्याच्याकडे मुलगी होती. इतकी ओरडायची, रात्रंदिवस टाहाटाच करीत होती. काय असेल देव जाणे. चला म्हणले, एवढे मोठे महात्मे आपल्या इथं कशाहून येतील. बायकोला सांगितलं, लक्ष्मी आजच्या दिवसापुरतं वाड्याच्या पलीकडून गाईचा गोठा आहे, त्या गोठ्यात तुला तुझी बास टाकतो. तू पोरीला सांभाळ. अजून योग्य व्यक्ती तुझ्या सोबत असू दे. रात्रभर तुम्ही जागून काढा. टप्प्याटप्प्यानं रोजची रोज कोण जागायचं कोण झोपायचं असं त्याने ठरलेलं होतं. किती मोठ्या माणसाला काळ नेतो पहा. आले महाराज, अंथरुण टाकले. पण काही वेळेला तो घरातला व्यक्ती पाठीमागे जात होता. विवेकानंदाने विचारलं, का हो तुम्ही चलबिचल आहात थोडेसे? आमच्यापाशी बसता, गप्पा करता, पुन्हा पाठीमागे जाता. काय नाही म्हणे महाराज, आता तुम्ही थकलेले आहात, तुम्ही झोपा. नाही म्हणे, आमच्या थकण्याचं तुम्हाला काय काळजी? आम्ही म्हणालोत का आम्ही थकलोत म्हणून? बोलत राहायचं म्हणजे बोलत राहा. बर, पाणी देऊ का, अमकं देऊ का, तमकं करू का, दूध करू का? काय नको, काय नाही. त्याचं चित्त लागत नव्हतं. हळूच कोण आवाज याच्या कानावर यायचा आणि तिकडे जाऊन म्हणायचं, बायकोल म्हणायचं, जास्त रडायली की लांब घेऊन जायचं. बाहेर न्यावा तर पाऊस येत होता. त्यांना एक वाटायचं, आपल्या मुलीच्या रडण्याच्या त्रासांनी स्वामी विवेकानंदांना आणि परमहंसांना त्रास होऊ नये. पण साधू असतात. परमहंसांनी जवळ बसलं आणि सांगितलं, बाळा एक सांगतोस मनात काय दुःख येतं? कशा करता जातोस म्हणे तिकडं? काही नाही म्हणे महाराज, आमच्या घरात एक मुलगी आहे, ती झाल्यापासून रडते, तिला झोप हा विषयच नाही. सारखी आळीपाळीनं आम्ही माणसं जागत राहतो, एक ना एक तिला घेत राहतो. ठीक आहे म्हणे. अरे तुमच्या वंशातली एक व्यक्ती आहे ती, आहा कटा ज्याचे करीती पितर, वंशी दुराचार
पुत्र झाला. वंशात ज्या वेळेला आपल्याकडून काम घेणारी माणसं जन्माला येत असतात का त्याला ऋणी पुत्र म्हणतात. एका माणसाकडे 40 एकर जमीन सप्त्याला का रुपया द्याल नाही, का पैठणची वारी नाही, देहूची वारी नाही, आळंदीची नाही, पंढरपूरची नाही, कुठलीच वारी नाही, कहा बापाचे पित्र घातले नाही. बँकेत गेलं तर इंडिया बँकेचं मॅनेजर त्याला खुर्ची लोटीत होतं, इतकं त्याचं डिपॉझिट बँकेत, इतके पैसे त्याची मावली. पण मुद्दाम दात घाशीत घाशीत शेजाऱ्याच्या दारात जायचं, मग त्याला म्हणावत लागत होतं धुवा तोंडण घ्यायच्या. अशी कावळ्याच्या वंशाची अवलाद होती ती. म्हणजे कहा बी दुसऱ्याचेच खराब झालेले चांदे ढोरायचे चाटायचे आणि तिथून मग वाऱ्याहून काव काव करीत जायचं. असा होता तो. मग कालांतराने दोन्ही मुलांचं लग्न झालं. मोठ्या मुलाच्या मंडळीला देव पावला. आपल्याकडे देव पावला म्हणजे गरोदरपणा असं जुनी भाषा आहे. देव पावला इंग्रजीत काय काहीच किती ते आपल्याला काय घेणे, घरच्याचा इटली शेजाऱ्याचं भांगणीट. पण आपल्याकडे जुने म्हणायचे आमच्या सुनबाईला देव पावला. देव पावल्याच्या नंतर सोनोग्राफी करायला नेलं. डॉक्टरनं 2 जाग्यावर छिद्र सांगितले लेकराच्या आतून. हे पोटातली पोटात बुजण्यासाठी 2.25 लाखाचे औषध आईनं खाल्ले. रुपया सप्त्याला पट्टी देत नव्हता. ऋणपुत्र सांगायलो, ऋणपुत्र. कालांतरानं जन्माला जसा आला तसा त्याचं डोसकं बैंगाना एवढंच होतं. नातवाचं बैंगाना एवढं डोसकं होतं. चवळीच्या शेंगावानी हातपाय होते. 2.5 महिने माय औरंगाबादला, पोरग नांदेडला. बाप गिरगावला पेढे वाटायला, मला बब्या झालाय, मला बब्या झालाय. माय तिकडं, पोरग इकडं. 2.5 महिन्याच्या नंतर रोज 1700-1800 रुपये रोज होता. बऱ्यापैकी मुंडकं आलून मोठं झालं, वराटेवानी झालं, का जात्यावरल्या दगडावानी झालं. मग बऱ्यापैकी मोठं होत 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 आनंदाचं मिटलं जरसं बऱ्यापैकी. तरी हप्त्या दीड हप्त्याला 15-20 दिवसाला बारीक सारीक दवाखाना होता. कधी नाक गळायचं, कधी काही गळायचं, कधी काही असं सुरूच व्हायचं त्याचं. इकून तिकून ते दुखणं भागणं कमी झालं. एक जणाचं ट्रॅक्टर धाका होतं, त्यानं उताराला लावून ठुलतं. हे पोरग नेमकंच चलतं झालं. ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर बसलं, स्टेअरिंग फिरली, उटी बाजूला गेली आणि पुढी टाकली. पुढं ईर होती, ट्रॅक्टर नवच होतं, बॅटरी खराब होती. सगळं बसलं. 7.25 लाख रुपये जाग्यावर घेतले. सप्त्याला रुपया देत नव्हता. रुपया देत नव्हता, रुपया देत नव्हता. मग काय तिथून पुढं कोणाच्या खिडक्यावर काचाव दगड हान, खिडक्या फोड, 2-4 हजाराची खिडकी भरून घे, काय घे, आमकं घे, तमकं घे. हो, 9 एकर जमीन विकावं लागली. रुपया देत नव्हता सप्त्याला. हे असे ज्या वेळेला आपल्या घरात जन्माला येत असतात ना, मग काय होत असतं माहितीये का, चांगलं काम करायच्या अगोदर लोक आम्हाला पत्रिका दाखवतात, महाराज आमचं बघा बरं. मग आम्हाला तुम्हाला कसं नीट करायचं ते देवानं आम्हाला त्यासाठीच पाठवलेलं असतं. हे अमक्या अमक्या शांतीवर आलेलं आहे बरं का. मग हे असं असं करावं लागतं. आता आम्ही सांगल ती दिशा, ते पूर्व काळ असतोय. आम्ही सांगितलेलं त्याच्यात काही चूक करायचंच नसते. त्यातली त्यात हे गिऱ्हाईक आमचं लय ऐकत आहे. बापा बापा बापा, हे नवऱ्याचं ऐकायचं नाही, सासऱ्याचं ऐकायचं नाही. महाराजांना सांगा पर्व काळ. संक्रांत आली, मी एका गावाला भागवत आलो होतो. आमचा शेजारी म्हणला लॉकडाऊन मध्ये धकलं बापा, पण औंदाच्या संक्रांतीला आता साडी आणावं लागती. मी म्हणलं मग आणा ना. ती 22,000ची पैठणी आणायची म्हणायली. ती का साधन याच ती काय. अरम्यान अन्न पाईपलाईन केली, सगळं झालंय, आमकय तमकय, सोयाबीन गेलं, ठुलत 7200 इकलं नाही. आणि आता 5.25 नाही काय काय इकू. कापूस म्हणले 12 आणि 13 हजार होईन, 51,000 टन घेतला इकत डबल. आता कशाचा वाढ होतो आणि कशाची साडी घेऊ म्हणला तिला. तुम्ही देता का?
आणि मी म्हणलं मग मला नाही का बायको? तुझ्या बायकोला 22,000ची पैठणी, मग रोजची रोज ढवळे शिपी धोत्र धोती